गावच्या मार्केटमध्ये अतिशय चांगला माल विक्री करायला येतोय। आपल्या सोबत एका दादाचा आवाज मोठा आहे। दादा नमस्कार। दादाला बोलायच्या मूड मध्ये नाहीये, इच्छाच नाही बोलायची। आमच्यावर नाराज आहे, आमच्यावर नाराज आहे, आमच्यावर नाराज आहे। तुम्ही डेली बातमी दिल्यामुळे प्रॉब्लेम होतो। अच्छा, बातमी दिल्यामुळे प्रॉब्लेम होतो। काय प्रॉब्लेम होतो? आवक जास्त होती। मग आता याच्यात बातमीदाराची काय चूक? व्हिडिओ अच्छा, म्हणजे बाहेर लोक एक काय म्हणाले? बातमी गेल्यानंतर बाहेरची पण गाड्या इकडे ओवळल्या जातात ना। आता कसं आहे, हे खुलं मार्केट आहे, कुठलाही शेतकरी कुठेही माल विक्री करू शकतो। आपण दिल्लीला पाठवतो, अशा म्हणजे बातमीमुळे जास्त होतं। बातमीमुळे जास्त अच्छा, दादांचं काय म्हणणं? पण त्यामुळे काय होतं, बारामती पारणे फार खूप लांबून वाजतं, त्यामुळे लोकल शेतकऱ्यांचे थोडस नुकसान होतंय आमचं। म्हणजे नारायणगावच्या मार्केटमध्ये तालुक्यातल्याच मालाची विक्री झाली पाहिजे। असं म्हणणं नाहीये, मग काय? आलं पाहिजे, पण बातमीमुळे गाड्यांची आवक जास्त होती। अच्छा, आवक जास्त होते। सरकारने त्यांना त्यांच्या भागात मार्केट उपलब्ध करून द्यावा। हा पर्याय चांगला आहे। ते एवढं लांब यावं नाही लागणार, ते पण रात्रीचे 9-10 वाजता येतात इथं। दूरवरचा प्रवास असतो, झोपायचं कुठं, दूरवरचा प्रवास असतो, त्यांना पण थोडं हायजे। बरोबर आहे। शेतकरी बांधवांची सूचना अतिशय योग्य आहे। आजूबाजूच्या तालुक्यामधले जे शेतकरी टोमॅटो विक्रीला येत आहेत, त्यांच्या तालुक्यामध्ये जर मार्केट सुरू झालं तर नारायणगावला जास्त प्रमाणामध्ये टोमॅटो विक्रीला येणार नाही, अशा प्रकारे काही शेतकऱ्यांच्या सूचना आहेत।